मोमोज रेडी। तेजू मोमोज आणू का ग? मोमोज हा? का अचानक मोमोजची आठवण? आज मोमोज खायची इच्छा झाली. अरे मग मी बनवते ना। ती बाहेरची टेस्ट असते. तुला जमेल का? चॅलेंज बनवशील का? आणि बनवून दाखवलं तर? दाखव, चल बनवून दाखव. तर हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, तुम्ही बघितलं माझ्या मिस्टरांनी मला चॅलेंज दिलेला आहे, जे की मला माहिती आहे की ते पूर्ण होणारच आहे. पण त्यांना माहित नाही की त्यांच्या बायकोला मोमोज सुद्धा म्हणजे बाहेरच्या पेक्षा चांगले बनवता येतात. तर आता चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहेच, तर फटाफट ना रेसिपीला सुरुवात करूया, कारण त्यांना भूक लागलेली आहे. जास्त पण टाइम जर गेला ना तर बाईक घेतील आणि सरळ जातील आणि खाऊन येतील. त्यापेक्षा मग आपण फटाफट ना करायला घेऊया अगोदर. ठीक आहे, चला. तर आज आपण ना दोन प्रकारचे मोमोज करायला घेणार आहोत, फ्राईड आणि स्टीम. ठीक आहे, तर त्यासाठी मी एक मोठा बाउल भरून मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर आणि थोडंसं विनेगर खूप इम्पॉर्टंट आहे. विनेगर अजिबात स्किप करू नका. तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ह्याचा आहे ना सॉफ्ट डो तयार करायचा आहे. म्हणजे एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम हार्ड पण नाही. तर थोडं पाणी टाकून आहे ना मी आता पीठ मस्त मळून घेणार आहे. पीठ मळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण ब्रेडला पीठ मळतो ना त्या टाईपमध्ये पीठ मळायचं आहे. म्हणजे स्टिच आणि फोल्ड ह्या टाईपमध्ये पीठ थोडंसं मळायचं आहे. यामुळे काय होईल माहिती आहे का, आपला जो मोमोजचा जो बाहेरचा आवरण आहे ना ते खूप छान होईल. तर थोडंसं मी तेल यूज करते शेवटला आणि तेल टाकून मग मस्त असं मळून घेणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. तर पीठ आपलं छान मळून झालेलं आहे, एकदम मऊ पीठ झालेलं आहे. आता आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण मोमोज मधलं जे सारण असतं ना ते करून घेऊया, जी फिलिंग असते ती. इथे मी 1/2 किलो बोनलेस चिकन एकदम बारीक कट केलं होतं. तुम्ही किमा सुद्धा वापरू शकता, चिकन किमा. मी इथे छोटे पीस केलेले आहेत एकदम. याच्यामध्ये मी जेवढं आपल्याला जसं आवडेल ना तशी कांद्याची पात टाकायची. कोणाला जास्त आवडते, कोणाला कमी आवडते. तर मी इथे अर्धी वाटी कांद्याची पात आहे ती टाकलेली आहे आणि एक चमचा मी मिरची, आलं आणि लसूण टाकणार आहे. उरलेलं जे मिरची, आलं, लसूण आहे ना ते मी नंतर चटणीसाठी यूज करणार आहे आणि ते बाजूला ठेवून देणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर आहे ना काळी मिरी टाकायची आहे. 1 चमचा भरून ब्लॅक सोया सॉस टाकायचा आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ऑरिगॅनो ऑप्शनल आहे, हवं असेल तर टाका. आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हाताने मिक्स करा. माझ्या हाताला थोडंसं लागलेलं आहे त्याच्यामुळे मी चमच्याने मिक्स करते. पण हाताने कसं व्यवस्थित मिक्स केलं जातं, म्हणून हातानेच मिक्स करा. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन फिलिंग आहे ना ती रेडी आहे. आता आपण मस्त अशी चटणी बनवूया, ती जी की 1 नंबर आणि माझी फेवरेट आहे पर्सनली. तर यमी चटणी बनवण्यासाठी मी थोडेसे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. जवळजवळ अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आणि याला आपण मस्त असं रोस्ट करून घेणार आहेत. मग थोडे असे काळे डाग येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायची आहे. आपले शेंगदाणे झालेले आहेत भाजून. आता याला आपण एका डिश मध्ये साईडला काढून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायला घेऊया. आता मी त्याच कढईमध्ये 2 कप पाणी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये 3 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या, ज्या तिखट अजिबात नसल्या पाहिजे. तिखट असतील तर मग आतमधल्या बिया ज्या आहेत त्या तुम्ही काढून टाकू शकता. लाल मिरच्यांसोबत आहे ना मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, अशा अर्धे चिरून, ते पण याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि याला आहे ना पूर्ण यातलं जे पाणी आहे ना ते आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे मीडियम.
तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे बऱ्यापैकी। आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ना ती बंद करूया आणि याला थंड व्हायसाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मोमोज बनवून घेऊया। तर आता आपण जे मळलेलं होतं ना पीठ ते पुन्हा मी घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पुन्हा मळून घेणार आहे, कारण कसं थोडा वेळ झालाय आपल्याला मळून, मग ते वरचं जे आवरण आहे ना ते थोडंसं हार्ड होऊन जातं, मग मळलं की पुन्हा इवन होऊन जातं। मग थोडा वेळ मळून त्याच्यानंतर मग याचे गोळे करून घेतले मी। तुम्हाला जर लाटताना याच्यात जर पीठ घ्यायचं असं तुम्ही पीठ सुद्धा घेऊ शकता। मी थोडं थोडं असं पीठ घेतलेलं, एकदम जास्त पण पीठ घेऊ नका ना, ते सफेद सफेद सगळं होऊन जाईल। आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरीपेक्षा थोडंसं पातळ आपल्याला लाटायचं आहे। पुरी कशी आपण जाड लाटतो ना तसं जाड नाही लाटायचं आहे, आपल्याला पातळ लाटायचं आहे। आणि कुठलंही जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल त्याने तुम्ही शेप कटर वगैरे असतं नाही का गोल, तर त्यांनी तुम्ही कट करू शकता। मी इथे वाटी घेतलेली आहे आणि वाटीने कट करते। तुम्ही असं पण यूज करू शकता, अशी पण डिझाईन करू शकता, पण कसं सेम साईजचं असलं की कसं बरं वाटतं, म्हणून मग मी इथे वाटी घेतलेली आहे एक। आता आपण या पुरीमध्ये हे जे आपण जे मिश्रण तयार केलं होतं चिकनचं ते टाकूया। जसं आपण मोदकांसाठी करतो नाही का, मोदकांमध्ये जे आपलं सारण आहे ते भरतो, तर त्याच प्रकारे हे जे चिकनचं सारण आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे। आणि जसं आपण मोदकांच्या पाकळ्या काढतो नाही का, तशा सेम पाकळ्या आपल्याला याच्यात सुद्धा काढायच्या आहेत। फक्त फरक एवढाच आहे की मोदक करताना आपण पूर्ण राऊंड पाकळ्यांनी करतो, तर इथे हाफ राऊंड आपल्याला करायचा आहे पाकळ्यांचा। बघा अशा प्रकारे। आणि अर्धा जो भाग असेल प्लेन तो आपल्याला दुसरं जे आपण पाकळ्या काढलेल्या आहेत ना त्याला चिपकवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही 1-2 जर मोमोज केले ना तर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि एकदम इझी आहे। बघायला जरी कठीण वाटलं असलं तरी ना करायला खूप इझी आहे। कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा बाजारामध्ये असे मोमोज वगैरे बघतो तेव्हा असं बघूनच विचार करतो की हे कसं बनवलं असेल, पण जेव्हा आपण करायला घेतो ना तेव्हा आपल्याला कळतं यार हे तर किती इझी होतं। तर तसंच आहे सेम। मी पण जेव्हा फर्स्ट टाइम मोमोज केले होते ना तेव्हा सुद्धा मला असं वाटलं की मला जमेल की नाही जमणार, पण एकदम परफेक्ट जमलं आणि एकदम इझी आहेत खरंच सांगते करायला। बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच केलेले कितीतरी चांगले। इथे बघू शकता तुम्ही, बोलता बोलता माझा जो एक मोमोज आहे ना तो एकदम रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता बाजारात जसा मिळतो तसा सेम मोमोज मी इथे बनवलेला आहे। आता तुम्हाला मी दुसरी स्टाईल दाखवते मोमोज बनवण्याची। आता सेम पुरी मी करून घेतलेली आहे मगासारखीच आणि याच्यामध्ये सुद्धा फिलिंग भरलेली आहे आपली चिकनवाली। आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, जसं आपण करंजी करतो नाही का तसं आपल्याला जो हाफ एक साइडचा जो राऊंड आहे तो दुसऱ्या साइडला असा वळवायचा आहे आणि पूर्ण सील करून घ्यायचं आहे आपण ते, म्हणजे जे मिश्रण आहे आपलं आतलं ते बाहेर यायला नको म्हणून आपल्याला सील करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सील करताना याच्यामध्ये पाणी जर थोडंसं लावायचं असेल तुम्ही पाणी पण लावू शकता, पण मला गरज नाही वाटली त्याची म्हणून मी नाही लावत आहे, पण तुम्ही लावायचं असेल तुम्ही लावू शकता। आता बघा आपलं एकदम व्यवस्थित पण सील करून घेतलेलं आहे। आता आपल्याला दोन्ही जे टोका आहेत ना तर एकमेकाला अशा जोडायच्या आहेत अशा प्रकारे आणि तुम्ही बघू शकता एक सुंदर डिझाईन झालेली आहे, जसं की आपल्याला गुलाबाची कळी असते नाही का त्या टाइप मध्ये दिसते आणि किती छान मोमोज दिसतोय। असे सुद्धा मोमोज तुम्ही करू शकता, तुम्हाला जी स्टाईल आवडेल ना त्या स्टाईलने तुम्ही करा। तर मी आता सर्व जे मोमोज आहेत ना ते रेडी करून घेते। तर इथे म्हणजे सर्व जे मोमोज आहेत ना ते रेडी करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी स्टीम करणार आहे सगळ्यात आधी। तर स्टीम करताना मी स्टीमर जे आहे ना ते मस्तपैकी वाफवून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते उकळत ठेवलेलं होतं अगोदरच। आणि आता इथे जी आपली जाळी असते स्टीमरची त्याला तेल लावलेलं आहे आणि एक एक मोमोज मी याच्यामध्ये ठेवणार आहे। मोमोज ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकमेकांमध्ये ना अंतर असायला पाहिजे, असं चिपकून वगैरे ठेवू नका, नंतर जे स्टीम झालं ना की ते एकमेकाला चिटकू शकतं आणि मग ते फाटू सुद्धा शकतं। म्हणून ठेवताना आहे ना एकमेकांसोबत थोडासा डिस्टन्स ठेवून ठेवा, एकदम चिटकून अजिबात ठेवू नका आणि जाळीमध्ये जितके राहतील तितकेच ठेवा, एकदम जास्त काही ठेवायला जाऊ नका, नंतर परत बॅच तुम्ही दुसरी ठेवू शकता। आता मी इथे बघा सगळे जे मोमोज आहेत ना जाळीमध्ये ठेवलेले आहेत। आता आपल्याला स्टीम करायचं आहे। इथे पाणी सुद्धा मस्त असं उकळलेलं आहे खळखळून। आता मी फ्लेम करणार आहे मीडियम आणि याच्यावरती ती जाळी ठेवून देणार आहे आणि झाकून ना याला 5 ते 7 मिनिटं वाफवणार आहे। 5 ते 7 मिनिटात आहे ना आपले हे जे मोमोज आहेत ते रेडी होणार आहेत।
आता आपले स्टीम मोमोज जोवर होत आहेत ना तोवर आपण फ्राईड मोमोज सुद्धा एकीकडे करायला घेऊया, कारण मिस्टरांना लागलेली आहे भूक. मी जसं की तुम्हाला मी बोलले फटाफट करायचे आहेत आपल्याला. तर एक साईडला मी कढई सुद्धा तापत ठेवली होती तेल टाकून. आता मी जे रोजवाले मोमोज केलेले होते ना ते मी इथे फ्राईड करणार आहे. आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता मीडियम फ्लेमवर मी आता एक एक मोमोज याच्यामध्ये सोडणार आहे. आता एका वेळेला 3 ते 4 मोमोज तुम्ही टाकू शकता, जास्त पण टाकू नका, कारण मग ते तेलाचं टेम्परेचर आहे ना ते कमी होऊन जातं. मग कुठले कुठले मोमोज व्यवस्थित शिजत नाही, कारण आपल्याला आतमधलं चिकन वगैरे व्यवस्थित शिजवायचं आहे. फक्त बाहेरचं आवरण शिजलं आणि आतलं कच्चं राहिलं असं नाही करायचंय. म्हणून व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. हाय फ्लेम अजिबात ठेवू नका. हाय फ्लेमवर कसं होईल, बाहेरचं जे आवरण आहे तेच फक्त शिजेल आणि आतलं जे चिकन आहे ते कच्चं राहील, कारण चिकन आतलं आपलं कच्चं आहे. आपण अगोदर चिकन वाफवलेलं नाहीये. तर आता आपण व्यवस्थित एक फ्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की फ्राईड मोमोज कसे दिसत आहेत ते आपले. तर तुम्ही इथे बघू शकता आपले जे मोमोज आहेत ना ते मस्त असे फ्राय झालेले आहेत. याचा कलर सुद्धा मस्त असा गोल्डन आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपले मोमोज जे आहेत ते फ्राय झालेले आहेत, आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा. आता आपण याला मस्त एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि खाण्यासाठी रेडी आहेत मस्त असे फ्राईड मोमोज. आता मोमोज तर झालेले आहेत, पण ते मोमोज खाणार कशा सोबत? चटणी तर पाहिजेच ना. तर चला आपण आता चटणीचं जे उरलेलं काम आहे ते पण पूर्ण करून घेऊया. तर इथे जी टोमॅटो आणि मिरची आपण शिजवलेली ना ती आपण एका मिक्सर जार मध्ये टाकली. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकले आणि इथे ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकलेलं आहे, जे आपण उरलेलं ठेवलं होतं मी वाटीमध्ये. ते थोडंसं पाणी टाकलं आणि आता आपल्याला ह्याची ना एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं बारीक पेस्ट करून झालेली आहे. आता याला ना आपण एका वाटीमध्ये ट्रान्सफर करूया आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा भरून मेयोनीज. मेयोनीजमुळे ना मस्त असा चटणीला रिचनेस येतो, जसं आपण बाहेर कॅफेमध्ये वगैरे खातो नाही का, त्या टाईप मध्ये चटणी बनते आणि त्याच्यापेक्षा डिलिशियस बनते. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा ही चटणी. आता आपण बघूया आपले वाफवलेले जे मोमोज आहेत ते झालेत का. इथे बघू शकता आपले वाफवलेले मोमोज सुद्धा झालेले आहेत बाकीच्या गोष्टी होईपर्यंत. आता हे झालेत की नाही ते कसं ओळखायचं, तर तुम्ही बघू शकता हे मोमोज जे आहेत ना ते बोटाला अजिबात माझ्या चिपकत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला तुम्ही बघितलं ना नीट तर हे ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजे आतलं जे आपलं आवरण आहे ना, जे चिकन वगैरे आहे ना ते दिसतंय. त्याच्यामुळे आपण यातूनच समजायचं की आपले जे मोमोज आहेत ना ते रेडी झालेले आहेत, कारण याचा कलर वगैरे पूर्ण चेंज झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता हे मोमोज जे आहेत ना थंड होण्याची अजिबात वाट बघायची नाहीये, कारण मोमोज गरमच चांगले लागतात. म्हणून मी गरम गरम असे स्टीमर मधून काढणार आहे प्लेटमध्ये. आपलं स्टीम मोमोज, फ्राईड मोमोज, चटणी सगळ्या गोष्टी रेडी आहेत. मग आता वाट कसली बघायची, मिस्टरांना खायला देऊया आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया. त्यांना विचारूया माझं चॅलेंज मी व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे की नाही ते. चला तर मग मिस्टरांना देते आणि त्यांना विचारते. मोमोज रेडी बघा कसे झालेत. तुमच्या बाहेरच्या मोमोज सारखेच झालेत की कसं काय? माझं चॅलेंज आहे ना आता शेवटी. कुठलं पाहिजे ते करा. भारी का त्यापेक्षा पण भारी. मग आता जा ना बाहेर खायला. दे त्याला पण द्या. गरम असेल का बाबू? कसं झालं सांगा. ते हे पाहिजे का बबड्या? कसं आहे? यम्मी? चला तर मग फटाफट ना मी सुद्धा मोमोजचा आस्वाद घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. मंडळी बघितलं ना, मिस्टरांना तर खूप जास्त मोमोज आवडलेले आहेत आणि मला पण जाम आवडलेत. खूप दिवसांनी मोमोज खाल्लेत, छान झाले होते. तर तुम्ही सुद्धा सेम पद्धतीने जर करून बघितलात ना, जसं मी तुम्हाला दाखवलेले आहे या व्हिडिओमध्ये,
तर तुम्हाला सुद्धा खूप छान असे मोमोज घरीच करता येतील. म्हणजे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरी जर केलं ना तर क्वांटिटी सुद्धा जास्त येते. म्हणजे आपण नेमकेच नाही बनवत, खूप सारे बनवतो. हे जे मोमोज आहेत ना ते जर तुम्ही असे वळून वगैरे फ्रीजरला ठेवलेत ना तर तुम्ही कधी हवंय तेव्हा तुम्ही ते यूज करू शकता, फ्राय करू शकता. स्टीम चांगले नाही होणार पण फ्राय मात्र छान होतील. तर तुम्ही असे फ्रीज मध्ये सुद्धा म्हणजे फ्रीजरला सुद्धा पॅक करून व्यवस्थित ठेवू शकता. आरामात ना 10-15 दिवस ते काय अजिबात खराब होणार नाही फ्रीजरला, कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीच टाकलेला नाहीये. सो तुम्ही असं पण करू शकता. आणि म्हणजे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण जर तीच गोष्ट घरी केली ना तर खरंच खूप चांगलं वाटतं आणि मनाला पण समाधान वाटतं की यार आपण मोमोज बनवले. तर मोमोज जे ते घरी करून बघा आणि तुमचे मोमोज कसे झालेत ना ते पण मला कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय. Thank you for watching.